भारतीय उपखंडात अनेक औषधी झाडी आढळतात. त्यातीलच एक महत्त्वाचे झाड म्हणजे करवंद. करवंद हे एक काटेरी झुडूप असून याच्या फळांना औषधी व पोषण मूल्य आहे. ग्रामीण भागात याचा उपयोग केवळ अन्न म्हणूनच नव्हे तर आयुर्वेदिक उपचारासाठीही होतो. करवंद हे झुडूप प्रकारातील झाड असून त्याला लहान पण गडद हिरवी पाने असतात. या झाडावर लहान पांढरी फुले येतात आणि त्यानंतर गडद जांभळ्या रंगाची फळे येतात. या झाडाला उग्र काटे असल्यामुळे याचा वापर कुंपणासाठीही केला जातो. याची उंची साधारणतः 2 ते 4 मीटर पर्यंत असते. करवंदाची फळे लहान, आंबटसर व चविष्ट असतात. ही फळे लोणचे, चटणी, जॅम आणि सरबत बनवण्यासाठी वापरली जातात. यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. करवंदाचे सेवन केल्याने अपचन, ॲसिडिटी, अशक्तपणा आणि त्वचा विकारांवर आराम मिळतो. त्यामुळे याचा वापर आयुर्वेदात औषध म्हणून होतो. करवंदाची लागवड कोरड्या व मध्यम हवामानात सहज करता येते. या झाडाला फार काळजीची गरज नसते. त्याला कमी पाण्यातही चांगली वाढ होते. हे झाड बियांपासून किंवा कलमांपासून तयार करता येते. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केली जाते आणि जून ते जुलैमध्ये फुले येऊन ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये फळे तयार होतात. करवंदाचे झाड पर्यावरणासाठीही उपयुक्त आहे, कारण यावर अनेक प्रकारचे पक्षी येतात. तसेच याचे झुडूप कुंपणासारखे वापरल्यामुळे अन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण होते. यामुळे हे झाड शेतीच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरते. करवंद हे झुडूप छोटे असले तरी त्याचे फायदे मोठे आहेत. त्याचे फळ आरोग्यदायी, झाड टिकाऊ आणि पर्यावरणपूरक आहे. आपण अशा देशी झाडांचे संवर्धन केले पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करायला हवा. धन्यवाद.